नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जे बागेश्वर बाबांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे वक्तव्य केलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मोठा इतिहास त्या ठिकाणी सर्व लोकांना सांगितलेला आहे आणि त्या मंचावर आता मुख्यमंत्री होते, बरीचशी नेते मंडळी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान या महाराष्ट्रामध्ये काही माणसांकडून काही जणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. त्याच्याला कुणीही खपून घेणार ते जाणार नाही. आज आम्ही नांदेड शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने बागेश्वर बाबा यांचा निषेध करतो आणि आज कलेक्टर ऑफिसलाही आम्ही सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने केलेला आहे की अशी वक्तव्य पुढील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोण्याही नेत्याकडून किंवा महापुरुषांचा अपमान जो होतो आहे तो होता कामा नये, त्याचं निवेदन आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केलेलं आहे. यांनी माफी मागितलेली आहे. आता संपूर्ण मीडियामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जी काय छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून गेलेलं आहे. खरं तर पहिलं वक्तव्य करायचं आणि नंतर माफी मागायची हे मला वाटते की पहिलं वक्तव्य करतानाच त्यांनी विचार केला पाहिजे होता. कारण आपण बघतो मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये वारंवार महापुरुषांचा अवमान या ठिकाणी होताना दिसतोय आणि अवमान करायचा आणि नंतर त्या वक्तव्याचं माफी मागायची ही प्रथा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये बंद झाली.